माझं नाव सय्यद मतीन आहे। मी दौलताबाद गावाचा सध्या उपसरपंच आहे आणि पंचायत समिती दौलताबाद गणकडून मी आता पंचायत समितीला MIM पक्षाकडून मी आता उभं आहे तुमच्यासमोर आणि मी तुमच्या सर्कलचा आणि तुमच्या गावाचा मी हक्काचा माणूस आहे आणि मी कधी पण तुमच्या सोबत आहे आणि राहणार पण। आणि 24 तास मी आत्ता उपसरपंच असून पण लोकांना 24 तास सर्व्हिस देतो आणि मी पंचायत समिती निवडून आल्यावर तुम्हाला सर्व्हिस देणार आहे। जे आपल्या समोरचे सेवा देणार आहे, जे आपले समोरचे उमेदवार उभं राहिलेले ते आपल्या सर्कलचे नाही आहे, ते बाहेरून आलेला आपल्याकडे पार्सल आहे। आपण दिलेले त्यांना 10 वर्ष दिले आपण त्यांनी 10 वर्षात काही नाही केलेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे। मला बोलण्याची ती गरज नाही आहे, ते सगळ्यांना माहिती आहे। आता ते पैसेवाले आणि मी गरीब आहे आणि माझ्यासोबत आमचे जिल्हा परिषदचे कॅन्डिडेट आहे प्रतिभाताई साबळे आणि मी पंचायत समितीला आमची दोघांची निशाणी पतंग आहे आणि 7 तारखेला मतदान आहे। सगळ्यांना विनंती करतो 7 तारखेला पतंग समोर निशाणी दाबून तुम्ही आम्हाला प्रचंड मताने विजय करा। आम्ही सोबत आहे तुमच्या। हे त्यांच्याकडे पैसे आहे आणि माझ्याकडे तुम्ही आहे। आधी तुमच्या हातात आहे, आपल्या सर्कलचं भविष्य तुमच्या हातात आहे। आता काय करायचं आहे तुमच्या हातात आहे। त्यांच्याकडे पैसे आणि माझ्याकडे हे लोक आहे माझे आणि मी इथलच आहे, सर्कललाच आहे, प्रॉपर आहे, लोकल आहे तुमचं आणि ते बाहेरून आलेलं पार्सल आहे। आता तुमच्या हातात आहे काय करायचं आणि काय करायचं नाही। आणि माझी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून तुम्ही आम्हाला मदत करा। यावेळी सगळ्यांना तुम्ही दिलेलं आहे चान्स, यावेळी आम्हाला चान्स द्या तुम्ही। ठीक आहे। महामानवांना मी या ठिकाणी मुजरा करतो। शेवालाल महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम अभिवादन। मी या ठिकाणी या गावाचा गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये आपण या ठिकाणी मला ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी माझ्या मिसेसला या ठिकाणी सर्व गावांनी विश्वास टाकून या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी या ठिकाणी संपूर्ण गावातील लोकांचा विश्वास या ठिकाणी जिंकलाय। त्याचं हे प्रतीक आहे की आज तुम्ही बघताय या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक इतक्या धामधुमात चालू आहे। एकीकडं या ठिकाणी पैशावाले उमेदवार आहेत किंवा धनदांडगे उमेदवार आहेत आणि दुसरीकडे गरीब आणि लोकशाही ही जी लढाई आहे खऱ्या अर्थाने ती धनदांडगे विरुद्ध लोकशाही अशा या पद्धतीने या ठिकाणी लढाई या ठिकाणी आपण दौलताबाद सर्कलमध्ये या ठिकाणी लढत आहोत। तुम्हाला माहिती आहे की गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी निवडणूक झालेल्या नाही आणि त्या निवडणूक न झाल्यामुळं आपण या ठिकाणी 9 आणि 9 18 वर्ष या ठिकाणी विकासापासून पाठीमागे गेलो आणि या ठिकाणी कलीम भैयाला आपण मागच्या वेळेस चान्स दिला होता। त्यांचेच मित्र या ठिकाणी सर्जेराव पाटील आपले चव्हाण साहेब या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी होते, परंतु त्यांनी देखील आपल्याला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी मदत केली नाही किंवा आपलं काम या ठिकाणी केलेलं नाही। कलीम भैया या ठिकाणी मागच्या वेळेस पैशाच्या जोरावर निवडून आलेत। या ठिकाणी मी पण मागच्या वेळेस कलीम भैयाला या ठिकाणी मतदान केलं होतं, परंतु मतदान केल्यानंतर यानंतर एकदाही कलीम भैया आणि त्यांचे कुठलेही सहकारी या आपल्या गावामध्ये जर आले असेल तर कोणी या ठिकाणी मला सांगावं, आलं होतं का कोणी? मग मी तुम्हाला या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की आज तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच लोकांना माहिती आहे की आपले जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी 10 उमेदवार होते आणि पंचायत समितीमध्ये 20 उमेदवार होते। तर 20 उमेदवारापैकी या ठिकाणी 14 आपण 7 उमेदवार आहे ना, 8 तर 10 उमेदवारापैकी 2 उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज पाठिंबा घेतला। प्रचंड पैशाची या ठिकाणी म्हणजे घोडेबाजार झाला, परंतु मी त्यांना ठामपणे या ठिकाणी सांगितलंय की मी या ठिकाणी गरीब आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, परंतु मी लाचार नाही, तुमच्या पैशाची मला गरज नाही। लोकशाही या ठिकाणी टिकली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार दिला, तो अधिकार या ठिकाणी लोकांचा अबाधित राहिला पाहिजे। त्यामुळे मी तुमच्या हक्कासाठी या ठिकाणी निवडणूक लढत आहे। आमचे मतीन भैया या ठिकाणी पतंग निशाणी आमची दोघांच्या एकाच योगायोगाने आमचे 2च बटन 2च नंबर आलेले आहे।
त्यामुळे मी या ठिकाणी सर्व गावातील समस्त लोकांना या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही, माझं कार्य तुम्हाला माहिती आहे, मला मी जास्त सांगणार नाही कारण मी तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आज मला काल रावसाहेब आपलं रोहिदास भैयानी या ठिकाणी फोन केला की भाऊ आमची परवाच्या दिवशी या ठिकाणी डीपी जळाली. ते सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करतात. ज्या ज्या वेळेस मला कोणाचाही फोन आला, कोणाचंही सुख असो दुःख असो, या सगळ्या लोकांना माहिती आहे की मी अडीअडचणीत सातत्याने या लोकांच्या पाठीमागे उभा राहतो. गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, या प्रत्येक आंदोलनासाठी तुमच्या साथीनं या ठिकाणी प्रत्येक गावातील प्रत्येक लोक या ठिकाणी माझ्या संग जुडलेले. आपण अनेक आंदोलने तुमच्या माध्यमातून, तुमच्या ताकदीच्या माध्यमातून केले. तसेच या वेळेस सुद्धा आपण या विकासासाठी, तुमच्या आमच्या गैरसोयीसाठी अनेक आंदोलनं उभा करण्याची ताकद माझ्याकडे आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी मला निवडून देसाल आणि तुमची सेवा करण्याची संधी देसाल. मी या ठिकाणी निवडणूक पैशासाठी नाही तर तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी निवडणूक लढत आहे. एवढी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगू शकतो. सर्व गावातील लोकांना या ठिकाणी परत विनंती करतो की तुमचे माझे काही हेवेदेवे असतील, काही वैयक्तिक काही वाद असतील किंवा एकमेकांचे आपले काही मन दुखावले असेल तर मी तुमची या ठिकाणी परत हात जोडून माफी मागतो आणि विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला पतंग या निशाणीवर बटन दाबून आम्हाला दोघांनाही या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करसाल एवढीच आशा बाळगतो आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो. मी आज या ठिकाणी तुम्हाला एक ठणकावून सांगतो की मी आज या ठिकाणी अंधारात तुमच्या समोर एक सभा म्हणजे एक कॉर्नर बैठक आपण घेत आहे, पण यानंतर या गावाला कधीच अंधार राहणार नाही एवढं आश्वासन आणि शाश्वती या ठिकाणी मी देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय जवाहर, जय भीम, जय महाराष्ट्र. नाही पिंटू आ जाओ. पिंटू चाल गया. शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. इकडे टाका मध्ये. उमेदवार टाका उमेदवार टाकून नाही आहे आपल्याकडे दुसरं. पंचवार्षिक होती उमेदवार आपलेवाले. पंचवार्षिक आपले उमेदवार. साखर घ्या, पेढे घेऊन या आमच्या घरी. साखर घेऊन या. असंच आशीर्वाद असणं 100% पेढे आणणार आहे. पेढे आणणार काहीच अडचण नाही. ठीक आहे भाई, ठीक आहे ना. हे टाक 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 तिकडे. चालतंय ऍडजस्ट करण्याचे कर्तव्य माहिती ना आपल्याला भाऊ. चला.